हॅलो. आज आहे आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस आणि आज सकाळीच आम्ही उदयपूरवरनं निघालो होतो. सकाळी जवळपास 6:15 फार थंडी होती आणि आम्ही फार झोपेत होतो, तर त्यामुळे तो सेक्शन आम्ही शूट नाही केला तिथनं निघायचा. आज आम्हाला इकडे पोहोचायला जवळपास 12 वाजले. मग थोडा वेळ आराम केला, रेडी झालो आहे आता आणि आता चाललो आहे आम्ही लंच करायला, जी प्रॉपर ऑथेंटिक थाली असते इथली राजस्थानची. तर तसं काही जेवायला चाललो आहे. मग आता ते झाल्यावर आम्ही जाणार फोर्ट बघायला, मेहरानगढ़ फोर्ट आणि जसवंतथडा तिथे बाजूलाच आहे. मग त्यानंतर बघू, थोडं शॉपिंग करू किंवा मग एक तुरजीचं झालरा म्हणून एक स्पॉट आहे जिथे स्टेपवेल आहे ती. तर असं म्हणतात की ती लाईटमध्ये अंधारात एकदम भारी दिसते, तर मग तिथे जाऊ. सो मग आम्ही तर रेडी झालो आहे ॲज युजल, आधीच ऑन टाईम. गायत्रीचंच चालू आहे आता. एक तास झालाय ती तयार होते, पण तुला काही जमत नाही. आय एम रेडी. हां बघा झाली तुम्ही, फक्त माझे लॉकेट नीट कर. आणि मी स्मार्ट दिसतोय भारी. आय एम ऑल्सो रेडी. आय एम ऑल्सो रेडी. बाय बाय. किल्ल्यातून प्रवेश केल्यावर थोडा पुढे हा एक सेक्शन दिसतो. तर इथे राजाराम मेघवाल यांची समाधी आहे. तर त्याची कथा अशी आहे की जेव्हा राजा राव जोधा यांनी निर्णय घेतला की हा किल्ला बांधायचा आहे, तर या पहाडावर किंवा या टेकडीवर जंगल होतं आणि तिथे एक ऋषीमुनी राहायचे. तर किल्ल्याचं काम चालू झालं आणि तो परिसर फार गोंधळाचा तयार झाला आणि त्यांच्या जी साधना वगैरे होती त्यात त्यांना डिस्टर्बन्स व्हायला लागलं. तर ते फार संतापले होते. तर मग राजाचे जे सल्लागार वगैरे होते त्यांनी राजाला सल्ला दिला की एक काम करा, त्या ऋषीमुनींना शांत करायला किंवा देवांना शांत करायला तुम्हाला एक यज्ञ करावा लागेल आणि त्या यज्ञात मनुष्यबळी देणं हे गरजेचं होतं. तर मग ती मनुष्यबळी कोण देणार? तर मग त्यावेळेस हे जे राजाराम मेघवाल होते तर हे पुढे आले. त्यांनी स्वतःहून निर्णय दिला की मी स्वतःची आत्माहुती देईल आणि त्यामुळे त्यांच्या परिवाराला आजही राजेशाही परिवारा एवढंच महत्त्व आहे. थोडं पुढे आलं तर इथे त्या काळातलं जे किल्ल्याचं मेन द्वार होतं, प्रवेशद्वार होतं, ते दिसतं आणि तिथेच काही हे हातांचे ठसे दिसतात. तर त्या काळात जेव्हा राजाचं निधन व्हायचं तेव्हा राणी पण सती जायच्या आणि जी अंत्ययात्रा राहते, शेवटची यात्रा राहते,
त्या यात्रेस जाताना त्या आपल्या हाताचे ठसे असे प्रवेशद्वाराजवळ उमटवायच्या. तर ते हेच ठसे. इथे सुरुवात होते मेहरानगड पॅलेसची. सुंदर असं आर्किटेक्चर बघायला मिळतं. आणि समोर एक चबुतरा आहे, त्यावर एक खुर्ची दिसते आपल्याला. तिथे आधी काळात राजांचे राज्याभिषेक व्हायचे. आणि आत्ता ज्या राजांचं राज्याभिषेक झालं त्यांचं वय 4 वर्ष होतं जेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा. आणि थोडं पुढे गेलं तर आपल्याला बऱ्याचशा वस्तू बघायला मिळतात, जसं पालखी, हत्तींवर ठेवले जाणारे हावडा. तर अशा बऱ्याच काही वस्तू ठेवलेल्या आहे संग्रहात. तर बघूया. हॉलच्या मध्यभागी एक पालखी दिसते. ती संपूर्णपणे मेटलची बनलेली आहे आणि ती इतकी जड आहे की तिला उचलायला 8-10 लोक लागतात. आणि तसंच या हॉलमध्ये त्या काळातले शस्त्र दिसतात आपल्याला ठेवलेले. काही शोभेच्या वस्तू आहेत.
राजस्थानी वेशभूषेमध्ये पगडीला फार महत्त्व आहे. तर बघूया ती पगडी कशी बांधतात. आणि तो कापड बघा किती मोठा आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी हमसाथ सादिया मूवी पाहिलाच असेल. तर त्याचं बऱ्यापैकी शूटिंग इकडे या मेहरानगड फोर्टवर आणि जसवंतथडामध्ये वगैरे झालं आहे. तर तुम्हाला याचे काही क्लिप्स, ते जे सॉन्ग आहे मारे एवढा में नाचे मोर, त्या गाण्यामध्ये पण तुम्हाला जसवंतथडा वगैरे खूप सारा त्याचे खूप क्लिप्स आहेत. म्हणजे पूर्ण गाणंच आय थिंक बऱ्यापैकी तिकडे शूट झालं आहे. आणि इकडे पण म्हणजे मेहरानगड फोर्टमध्ये पण बऱ्याच लाईक जो बाहेरचा एरिया वगैरे आहे, त्यांचा जो स्लोप आहे चढायचा वगैरे, तिथे पण बरेच शूटवाले क्लिप्स आहेत. तुम्ही ते बघा, म्हणजे त्या मूवीमध्ये तुम्ही चेक करा, दिसेल तुम्हाला. आणि इथे पुढेसुद्धा आत्ता एक असं हॉलसारखं आहे, तिथे पण इथेच आता एक चबुतरा दिसेल, असं थोडंसं बसायची जागा आहे, हेच जे दिसतंय ते. तर इथे पण एक क्लिप शूट झाली आहे. तर ही क्लिप गाण्यामध्ये नाही आहे, पण मूवीमध्ये एका पिकनिकवाला जो पोर्शन आहे तिथे आहे. इकडे समोर जो तो येल्लो पोस्टर दिसतोय ना, तर त्याच्या मागे पण बराच फोट आहे. पण तिकडे आम्ही गेलो नाही, कारण आम्हाला लेट झालं होतं, आम्हाला दुसरा लोकेशन कव्हर करायचं होतं. पण तिकडे असं गार्डनसारखं आहे, आम्हाला सांगितलं कोणीतरी. तर तुम्ही कधी जाल तर नक्की पहा. तर आम्ही हे मेहरानगड फोर्ट बघून निघालो आहे. आणि किस्सा असा आहे की आम्हाला ट्रायपॉड नेऊ नाही दिलं आतमध्ये, आणि बऱ्याच लोकांना नेऊ दिलं. तर आम्ही इथे विचारलं अथॉरिटीजला, जे तिथे स्टॉलवर होते, की असं काय की तुम्ही काही लोकांना मना करताय आणि काही लोकांना परमिशन देताय किंवा घेऊन जाऊ देताय. तर ते आम्हाला बोलतात की तुमच्याकडे लेटर नव्हतं, त्यांच्याकडे परमिशन लेटर आहे. तर आम्ही विचारलं की मग आम्हाला काय नाही दिलं, आम्ही परमिशन लेटर घेतलं असतं, कुठून घ्यायचं आम्हाला सांगा ना, जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा. तर बोलतात की नाही असं नाही, ते चोरून नेलं असेल लोकांनी,
आम्ही नाही नेऊ दिलं त्यांना. आणि इथे गव्हर्मेंटचे रूल नाही चालत, ही गव्हर्मेंट प्रॉपर्टी नाही आहे, ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तर ते त्यांचं असं होतं की तुम्ही चुकीचे आहे, आम्ही काही केलेलं नाही आहे, ज्यांनी कोणी नेलं आहे त्यांनी चोरून नेलेलं आहे. तर उडवाउडीची उत्तर होती त्यांची. तर हे असं आहे की कॉमन मॅननी कुठला क्वेश्चन विचारला तर त्याला सरळ हुडकवण्याचे प्रयत्न करतात. आणि हा एकदम भोंगळ कारभार दिसला मला इथे जोधपूरच्या मेहरानगढ फोर्टला. तुम्हालाही असं काही दिसलं, कुठे जाणवलं, तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की असा काही किस्सा झाला आहे. नमस्कार मित्रांनो, आज आहे दिवस दुसरा जोधपूरचा आणि आपण आलो आहे जसवंत थड्याला. ही जी तुम्हाला बाउंड्री दिसते ना, ती आहे फोर्टची, मेहरानगढ फोर्टची. मोठा परिसर आहे मेहरानगढ फोर्टचा आणि दूरपर्यंत बाउंड्री आहे त्याची. राजस्थानमध्ये ज्या टुरिस्ट प्लेसेस आहेत तिकडे असे फोक आर्टिस्ट दिसतात आपल्याला. तर थोडीफार मदत करून आपण त्यांना प्रोत्साहन तर देऊच शकतो. जसवंत थड्याला राजपरिवारातल्या लोकांची समाधी आहे. तर ही व्हाईट कलरमध्ये जी आहे ती राजा आणि राणीची समाधी आहे. आणि इकडे जे ब्राऊन कलरमध्ये दिसतं आहे आपल्याला ते राजा आणि राणीच्या कझिन्सची समाधी आहे.
आता आलो आहे आपण उमेद भवन पॅलेसला. हे तयार झालं होतं 1943मध्ये. महाराजा उमेद सिंगनी याचा निर्माण केला. आणि तसं पॅलेस तर खूप मोठं आहे, पण टुरिस्टला बघायला फक्त थोडासा पोर्शन ठेवलेला आहे. मला वाटतं जवळपास 10% असेल. आणि इथे जवळपास 350 रूम्स आहेत. तर जगातले जे सगळ्यात मोठे पॅलेस आहेत त्यात याचं नाव येतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की इंडियातलं सगळ्यात महाग हॉटेलमध्ये याचं नाव येतं. एका दिवसाला रूमचा किराया जवळपास 70,000 वगैरे जातो. आणि इथे मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजचे वगैरे लग्न होतात. तर प्रियंका चोपडाचं पण लग्न इथेच झालं होतं. इथे एक म्युझियमसारखं आहे. तर तिथे त्या काळात जे राजा लोक वस्तू वापरायचे, आर्टिफॅक्ट्स वगैरे होते त्यांच्याकडे, आणि ज्या वॉचेस होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्या बघायला मिळतात. विंटेज वॉचेस, आणि खूप वेगवेगळ्या शेप्समध्ये आहे, सायझेसमध्ये आहे, वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आहे.